हाय गाईज, आज पहिला ब्लॉग असणार आहे आपला, तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपल्या चॅनलचं नाव युवराज पाटील ब्लॉग्स. आता मी चाललेलं आहे भाजीपाला आणायला, तर तुम्हाला दाखवतो कुठं कुठं जातोय भाजीपाला आणायला. मुराजी ब्लॉग चाललेलं आहे भाजीपाला आणायला, तर तुम्हाला सांगतोय कसं जातोय तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता निघतोय गाडी घेऊन मुराजीपुला जायला. आपली इथं गाडी आहे बघा. माझ्यासोबत आता दीदी आहे, तिला घेऊन चाललोय मुराजीपुला भाजीपाला आणायला. बघू आता काय होतं, तुम्हाला दाखवतो पुढचा रोड आमचा कसा काय आहे, जायचा रस्ता. मुराजीपुला आणि आपली गाडी तिकडे लागलेली आहे. बघा पुढे काय होतं. आत्ताच पोचलोय घरी, काय दाखवायला भेटलं नाही, पण आम्ही अण्णाला दाखवतो आता. हा बघा आमचा अण्णा. पोलिसाचा फोन आलता म्हणा, डावी बसणार आहेत का तिकडे बोलतो. मित्रांनो, आता आपण आपल्या दीदीची मुलाखत घेतोय. तुम्हाला कसं काय वाटतं का मी ब्लॉग बनवा घेतलाय तर? खूप चांगलं वाटतं आम्हाला तुम्ही ब्लॉग बनवायला घेतले तर. आणि हा तुझा पहिलाच ब्लॉग असेल ना? हा, आज हा पहिलाच ब्लॉग आहे. तर असाच सपोर्ट पब्लिकचं राहू दे तुला, अशी आमची इच्छा आहे. आणि भांडेवाला भैया आलेले आमच्या इथं, बघू शकता भैया. काय बोलू शकतो तू? बोल ना काहीतरी धंद्याबद्दल तुझे. काय धंद्याबद्दल? जुने कपडे देऊन भांड्यांवर आम्ही देतात. गाडी नवीन घेतलेली आहे, बघू शकता. TVS Access ची होती, आता ऍक्टिव्ह आहे. हा, ठीक. आमचा बंधू घरी आलेले, बघू शकता बंधू. तर तुम्ही काय बोलू शकता माझ्या ब्लॉग मध्ये? कसं वाटतं मी ब्लॉग बनवायला घेतलाय तर? खूप चांगली सुरुवात आहे. असंच ब्लॉग बनवत राहा. आता आपण हा दिवाण आहे तो जरा बाहेर घेऊ. इथे ठीक खूप आहे, अडचण ठीक आहे, झाली. चालेल. दिवाण ठेवलेले ना, आणि आमचा दादा आलेले, बघू शकता. दादा काय बोलू शकतो मी ब्लॉग बनवायला घेतलाय तर? बोल ना काहीतरी भैया, काहीतरी बोल तुझ्या बिझनेस बद्दल. कोणच घाबरताय सगळी बोलायला, बोल ना. दादाचा केस आला पॅकअप, काहीतरी बोल. काहीच नाही बोलायचं, काय घेतलं नाही काय बोलू. आई काय बोलते ब्लॉग मध्ये, बोल. मी ब्लॉग बनवतो, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त ब्लॉग फेमस होतील ना? होतील. आता ब्लॉग बनवायला घेतलेला आईचा. आई काय बोलू शकते मी ब्लॉग बनवायला घेतलाय तर? मी दुधात दह्यात साखर. आप्पा काय बोलू शकतो मी ब्लॉग बनवायला घेतलाय तर? पहिल्यांदा माझा ब्लॉग आहे, तर काय बोलू शकतोस तू? काय बोलू शकतो म्हणजे यशस्वी हो, चांगली प्रगती होऊ दे, एवढंच. आप्पा आपल्या ब्लॉग मध्ये दिसत राहील. जस्ट न माझं आता जेवण झालेले आहे, आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत. तर मित्रांनो, मी आता चाललो बघा जिमला, चाललो गावातल्या. बघू शकता कशी जिम आहे. आणि आता मी चाललेलं आहे जिमला, तुम्हाला दाखवतो आमच्या गावातले जिम कशी आहे. पोचलेले मी जिममध्ये. आमचा संस्कार बघू शकता, नुसता असतो घालातले घालात. बोल ना काहीतरी. काय होईल? मी ब्लॉग बनवायला तर काय बोलू शकतो तू? काहीच नाही आता. बोल. बघू शकता ही आमच्या गावातली जिम आहे, आणि मी आत्ताच निघा जिममध्ये आलो. तुम्ही बघितलं असेल तर. संस्कार, तू आता काय मारत आहे? बॅग मारणे, काही बॅग मारणे, कारण बॅग आहे त्यामुळे बॅग मारायचं आहे. आमच्या गावातला संस्कार खूप गुणी मुलगा म्हणून त्याची ओळख आहे. ऋतिक काय मारणार तू आज? म्हणजे काय सबस्क्राईब करा. काय बोलू शकतो, कारण मी पहिल्यांदा ब्लॉग बनवायला घेतलाय. तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही युवराजच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही त्याला पुढे जाण्यासाठी मदत करू शकता. बोलू शकतो भाऊ माझ्या ब्लॉग मध्ये तू? काय नाही बोलू, बोल ना काहीतरी. उद्या बोलू. उद्या नाही, करणचा वर्कआउट सुरू झालेला. करण काय बोलतो? बॉडी दाखव पब्लिकला. आता मी घरी चाललेले, माझ्या आता जिम झालेले आहे, आणि आता जस्ट मी आंघोळ धुवले. आणि ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आता मी कबड्डी बघायला घेतली, दाखवतो तुम्हाला. कबड्डी बघायला घेतलं. यू मुंबा आणि तेलुगू टायटन्सची मॅच सुरू आहे सध्या. आत्ताच माझं जेवण झालं आहे, आणि पुन्हा एकदा मी आलोय बंधूकडे कबड्डी बघायला. आपण ब्लॉगला करूया. इथेच आपला पहिलाच ब्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.